श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमखास बक्षीस. तर मग विचार कसला करताय? आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा. आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे, कुकडी कॉलनी, नारायणगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. भाऊसाहेब माझा तुम्हाला एक प्रश्न आहे. मला एक असं विचारायचं आहे की सिटी सर्वे 11 नंबरला नोंद असेल आणि जर 8 नंबरला जर नोंद नसेल त्याचं खरेदी खत होतं का? 11 सिटी सर्वेला 11 नंबरला जर नोंद असेल आणि जर 8 नंबरला जर आकारणी यादीला जर नोंद नसेल त्याचा कागद होतो का? नाही. 8 नंबरला नोंद नसेल तर उत्तर कसं आहे? भाऊसाहेब ही नोंद कशी काय झाली याचं उत्तर तुम्ही आम्हाला द्या. त्यावरती जो ग्रामपंचायतने दाखला दिलाय त्याच्यावरती सरपंचांची सही का नाही? हॅलो, सगळं ग्रामस्थांना सांगू इच्छितो की ह्याच्यावरती सही जी आहे ती जुने ग्रामसभेची सही आहे. कुठले जुने ग्रामसेवक जे माझ्या अगोदरचे होते जंजाळ म्हणून त्यांची सही, हा दाखला मी दिलेला आहे. म्हणजे दिशाभूल करायचं म्हणलं ऐका 2 मिनिटं ऐकून घ्या. ऐका हो, आणि त्याच्यानंतर ह्या दाखल्यावरती जर ते खरेदी काही झालं असेल तर खरेदी त्याच्या वेळी माझ्याकडे नोंदवायला आलं तर मी ते नोंदू शकतो ना. खरेदी खायचे तुम्हाला नोंदवावंच लागणार. तुमचं जे काय ॲव्हरेज तुम्ही ते नंतर प्रूव्ह करून दाखवू शकता. माझ्याकडे खरेदी खात आलं मी नोंदवणार. माझी काय चूक आहे माझं म्हणणं खरेदी करता लागलो तुम्ही नोंद करून घेतली त्याच्यावर लिहिलेलं आहे का 8 नंबरला इथून मागे कोणत्याही प्रकारे ग्रामपंचायतची नोंद नाही. हे लक्षात घ्या. एक मिनिट, नोंद कशी केली? हा उतारा कसा तयार केला? कोणत्या बेसवरती करा? कोणाचा आदेश होता हे मला सांगा. तुम्ही नोंद कशी केली हे सांगा. आपण करू शकतो का? सांगितलेलं का पहिल्या कोणत्याच नोंदी नाही ही नोंद कशी घेतली असा प्रश्न आहे तुम्हाला. याची चौकशी तुमचा अर्थ विचार करत आहे त्याची चौकशी लावते. ग्रामपंचायतीने घेतल्यानंतर त्याची नोंद नाहीये. मग झाली कशी ती नोंद झाली कशी माझा प्रश्न आहे. खरेदी खात्याला भाऊसाहेब एक मिनिट तुम्ही बसा. तुमचा विषय भेटलाय. आता भाऊसाहेबांनी काय सांगितलं? एक मिनिट. हॅलो, भाऊसाहेबांनी काय सांगितलं ते माझ्या आधीच्या भाऊसाहेबांना दिले. एक मिनिट ऐका. याच्यावर ग्रामपंचायत कार्यालय आहे बरोबर. म्हणजे तुम्ही सदस्य, उपसरपंच, सरपंच यांच्याकडे ठराव आला असेल ना. कधी साहेब 2023 आहे. 2023 अर्ज झाले. या अर्जावरती भाऊसाहेबांची सही नाही, कोणची सही नाही. कोणाची सही नसताना उतारा नोंद झाला कसा? मला हा प्रश्न आहे तुम्हाला. कोणाची सही नाही, उतारा कसा काय नोंद झाला? तुमच्याकडे उतारा आहे हा. आणि एक मिनिट, खरेदी का झाले तुम्हाला 22 ला, तुम्ही नोंद केली 23 ला. हे का बरं असं? दोन मिनिट ऐकून घ्या. हा विषय वैयक्तिक आहे. तेवढे तुमचं काही रिसर्च म्हणणं असेल, तुमचं जे काही रिसर्च म्हणणं असेल भाऊसाहेब समस्या आहे का नाही?
हा रिसर विषय माहित नाही. काय आले इथं 200-250 ग्रामस्थ जमलेले. गवळे तुमचा विषय वैयक्तिक आहे. तुम्ही रिसर ऐका घ्या. तुम्ही रिसर तुमचा विषय वैयक्तिक आहे. तुम्हाला अपिलाला यांनी नाही ऐकलं तर तुम्हाला अपिलाला जागा आहे. तुम्ही रिसर अपील करा त्याच्यावर न्याय मागा. तुम्ही सार्वजनिक विषय घ्या. सार्वजनिक विषय घ्या. यादी माझ्याकडे आहेत ते क्वेश्चन आपण त्याला विचारू की मागील कामामध्ये पहिलं काम आहे आपल्याकडं नाही, आपण सांगू ना, आपल्याकडे काय बघा पहिलं काम आहे इस्टॅब्लिशमेंट ऑफ लायब्ररी बुक्स जनरल अँड काय पेरियडिकल्स. ते काम काय 2025 इयर मध्ये झालं. त्याला अंदाजित खर्च आला 20,863 रुपये आणि त्याचे फोटोग्राफ आहेत. हे पहा सर्व ग्रामस्थांनी पहा हे त्याचे फोटोग्राफ आहेत. आता ह्या फोटोमध्ये कोणता मुलगा वाटतं पुस्तक घेताना तुम्ही सांगा आणि हे आपले ग्रामसेवक आणि सरपंच सांगतील किती कोणती पुस्तकं आणली किती रुपयाला आणली त्यांचे बिल कुठे आहे ते सर्व सांगतील. याची उत्तर ते देऊ शकतात ना कारण हे ऑनलाईन दिसतंय त्यांनी अपलोड केलंय म्हणजे याची उत्तर दिसली पाहिजे ना सगळ्यांना. हा सर्व ग्रामस्थांनी पाहून घ्या. हा एकाच्या बी हातात ना पुस्तक नाही. एकाच्या बी हातात थोडं सहकार्य करा. आमच्याकडे भरपूर मुद्दे आहेत. तुमचं मी म्हणणं ऐकून घे. फक्त जे आपल्या ग्रामपंचायतनी जे काम केलं ना ते तुमच्याकडे मागणार आहे आम्ही. आमचा बाकी काहीच हेतू नाहीये. आपल्या गावात कोणती कामं होतात कोणती कामं येतात कुठून निधी येतो कसं येतो तुम्हाला बी कळलं पाहिजे आणि त्यांना बी कळलं पाहिजे. फक्त थोडं कॉपरेट करा. थोडं फक्त कॉपरेट करा. आम्ही सर्व मुद्दे घेऊन इथं आलेलो आहे. तुमचे पर्सनल मुद्दे आहेत त्याचा विचार केला जाईल. फक्त काय माहितीये का जे काम केलंय ना त्याचा मुद्दा आपल्याला घेऊ द्या पाहिजे. त्यांनी काय केलं गावासाठी ना ते आपल्याला कळलं पाहिजे. हा लायब्ररी फक्त सांगतील ना काय केलंय आपण कुठल्या मुद्द्याला उत्तर देऊ. मग फक्त थोडं कॉम्प्रोमाइज करा सहकार्य करा एवढी तुम्हाला कळकळीची विनंती आहे. एक गावचा ग्रामस्थ म्हणून नागरिक म्हणून ग्रामसेवक आणि सरपंच मॅडमला लवकर विनंती आहे की तुम्ही लवकर आम्हाला या प्रश्नाचं उत्तर द्यावं. अंगणवाडीच्या मुलांना गणवेश आणि स्कूल बॅग खरेदी असा तो वेळ आहे आणि आपण त्या मुलांना गणवेश आणि स्कूल बॅगचं वाटप केलंय. तुम्ही त्याला 6 अंगणवाडी सेविकाने त्या 6 अंगणवाडी सेविकांना विचारा सगळ्यांपर्यंत गणवेश आणि स्कूल बॅग पोहोच झालेले आहे आणि हे पेमेंट नितीची सोडलं म्हणून मी नितीला बोलून घेतलं तर की हे काय आहे तर हे गणवेश खरेदी केली होती. आपण मुलांना गणवेश वाटले अंगणवाडीच्या आणि अंगणवाडीच्या मुलांना स्कूल बॅग वाटल्या. मॅडम झालं तुमचं ऐका एक मिनिट ऐका मॅडमनी जे उत्तर दिलं ना त्याला आपण बी सहमत आहे. पण तुम्हाला ही पण गोष्ट सांगतो जे गणवेश घेतलेत ना त्याचं ग्रामपंचायतनी वेगळं बिल काढलंय त्याचं पण फोटो आहे माझ्याकडे त्याचं बी निधी माझ्याकडे. त्या बिलाचं काय करायचं त्याचं उत्तर आपल्याला भाऊसाहेब देतील ते पण मी मागू शकतो मी ते बी माझ्याकडे. काढलेले नाहीये आणि ते आम्ही पाहून घेतो की आता लगेच सरपंच मॅडम ही उत्तरं द्या तुम्ही तुमच्या जर ऑनलाईनला तुम्ही दाखवताय ऑनलाईन टाईप करा म्हणून आम्ही का ग्रामस्थ तुम्ही टाईप केलं कोणी हा लॅबमध्ये यांच्यात काम नाही करून अजून ह्याचा छोटा 20,000चं बिल आहे आपल्याला त्याला फक्त उत्तर द्या आम्हाला. मराठी शाळेची बोर आहे अंगणवाडीची नाही. सर्व प्रश्नांची उत्तरं घेतल्याशिवाय आम्ही पुढे जाणार नाही. 861 रुपयाच्या बिलाचा मुद्दा तुम्ही उपस्थित केला तर काय आपण जिल्हा परिषदला ग्रामपंचायत कुठल्याही प्रकारचे कपडे वाटप करत नाही. आपण अंगणवाडीला कपडे वाटप केलेत आणि अंगणवाडीला स्कूल बॅग वाटप केलेले आहेत. तरी पण तुमच्या